दिवानी मना सोडून गेली गो लावला त्याला मना सोडून गेली गो लावला त्याला कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल नखऱ्याची चाल बारी गुलाबी गाल कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल नखऱ्याची चाल तुये गुलाबी गाल मना सोडून गेली गो लावला त्याला मना सोडून गेली गो लावला त्याला कुर्ले कुर्ले गे साची माई वसुंधरा काय गो गेली कुर्ले कुर्ले गे साची माई वसुंधरा काय गो गेली हॅलो हॅलो चला पंच सामना सुरू करायचा आहे. सामन्याला सुरुवात. दोन विनर संघामधील ही लढत एकीकडे यशराज वॉरियर्स तर दुसरीकडे दोन सलामीवर बॅटर अष्टविनायक संघ. सौरभ ववाळ अनिकेत मुळे पहिला चेंडू सिंगल धाव. पॉइंट रिजन मध्ये ऑफसाईडच्या दिशेने सिंगल धाव घेतली जाते. धावेंचा श्रीगणेश करत असताना अनिकेत मुळे पुन्हा एकदा हलक्याताना तेच दृश्य या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील असंच काहीच फलंदाजी दोन सलामीवर बॅटर मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. तेच पुन्हा एकदा संथ गतीने सुरुवात केली जात आहे. ऑन साईडच्या दिशेनं सौरभ ववाळ सिंगल धाव वैयक्तिक खातं खोलतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला प्रहार होता. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र काही वेगळं असं पाहायला मिळालं होतं. सिंगल धाव. पहिले तीन चेंडू अहमद राजा मंसूरी एक नेहमीच ज्याच्या हाताचं कौशल्य ज्याच्या बोटाच्या कौशल्यामधून आपण विविध चेंडू एकाच ॲक्शनमध्ये नेहमीच पाहिल्यात असा अहमद राजा मंसूरी आहे. दुसरीकडे पहिले 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत धावफलकावर संथ गतीने सुरुवात केली जाते. दोन सलामीवर बॅटर एकीकडे गोल्डी सौरभ ववाळ तर दुसरीकडे अनिकेत मुळे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अनिकेतसाठी नेहमीच म्हणावं वाटतं कि माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे हमेशा बुलंद है. ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय की यशस्वी कर्णधार म्हणून अनिकेत मुळे यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. 1 to go शेवटचा चेंडू असेल. 5 धावा आतापर्यंत धावफलक आहे. आकुट टप्प्याचा चेंडू सईद होता. यावेळेला चेंडू जातोय तितक्याच ताकदवान ताकदीने भरलेला हा चौकार. दुसरं षटक हाताळतोय तो चॉक्सी म्हणजेच आपला अनिकेत मनीष घरत याचा लाडका मित्र चॉक्सी. दुसरं षटक हाताळतोय तो अष्टविनायक विरार संघाकडनं. स्ट्राईक स्ट्राईकला येतो गोल्डी
मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूंची भीती राहत नाही. आणि तीच ही सलामीर जोडी मैत्री कशी असावी तर ही दोघं गोल्डी म्हणजेच अनिकेत आणि सौरभ गोली मारली होती मनीषच्या भाषेमध्ये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सिराज वॉरियर्सच्या संघाकडनं. चांगली बॅटिंग चांगली क्षेत्ररक्षण चालू आहे. माहिती आहे की ह्याच्यातून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे आजच्या या ग्रुपमधून पहिला. नक्कीच जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफायच्या दिशेनं टॉप 12 मध्ये जात असताना आतापर्यंत संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसात ग्रुप ए मधून तेजस 11 प्लेयर्स संघ, त्यानंतर ग्रुप बी मध्ये आई भवानी क्षमासावी आई एकविरा नारंगीचा संघ, जेसीसी संघ, ग्रुप सी मध्ये रेहांत दुर्गेश 11 सायबा संघ, ग्रुप डी मध्ये सायबा बी आजच्या दिवसामध्ये, आणि त्यानंतर जेकेसीसी अर्णाना संघ आतापर्यंत क्वालिफाय टॉप 12च्या दिशेनं जात असताना हे MPL ट्रॉफीच्या दिशेनं जात असताना हळूहळू हा प्रवास आतापर्यंत चालू राहिलाय. मॅचच्या दिशेनं वळतोय ज्या ठिकाणी आतापर्यंत 12 धावा धाफलकावर संभ्रम पवार ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा ह्या कोऱ्याने ओढत असताना पाहायला मिळतात. 10 चेंडू आतापर्यंत वैयक हाताळली जातात. सिंगल धाव व्हाईटचा कॉल होता अनिकेत कडून, परंतु पुश केलं हलक्याताना. सिंगल धाव धाफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड 13 धावा धाफलकावर. शेवटचा चेंडू 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अनिकेत कांबळे चॉक्सी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ 13 धावा धाफलकावर. SDJ येतोय का? अरे चला ना. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. धन्यवाद डीजे. आमचे साईराम बंधू जितेंद्र पाटील यांची ऑफर होती की साईबाबांची गाणी डीजेवरती वाजलं होतं असा त्यांनी संदेश आम्हाला व्हॉट्सअपवर केला होता. त्यांची इच्छा नक्की पूर्ण केली. एक साई भक्त म्हणून जितेंद्र पाटील बाबू पुढे देखील साईबाबांची गाणी वाजतील डीजे संकेतच्या मार्फत. आणि अतिरिक्त एक धाव सय्यद अतिरिक्त धाव टाकताना 3रं षटक हाताळतोय तो यशराज वॉरियर संघाकडनं. आणि चमत्कारिक चौकार म्हणावा लागेल गोल्डीच्या बॅटमधून डीजे. यस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 18 धावा धाफलकावर. एखादा लक फॅक्टर म्हणताना की किस्मत भी बहादुरो का साथ देते आणि अशाच प्रकारचं दृश्य या ठिकाणी. सिंगल धाव पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेट की रणनीती आहे. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं देखील म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. आणि ही सिंगल धाव घेऊन या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रत्येक चेंडूवर 2 सलामीवर बॅटरमध्ये प्रयत्न चांगला उत्कृष्ट. दोन्ही खेळाडू लेदर क्रिकेटर. अनिकेतमुळे आपण पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं एक अपकमिंग यंगस्टर आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच ज्याचा बोलबाला राहिलाय असे 2 सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडून सईद आहे ज्या खेळाडूमध्ये अनेक वर्षाचा अंडरआर्म क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव. असं म्हटलं जातं ना की लोणचं मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जातं. परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचं खेळ राहिलं 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत एक संकटमोचक म्हणून कामगिरी करत असताना धावचीची संधी होती का? सिंगल धाव हुकली गेले. मृदुल म्हणाला की लोणचं मुरलेलं पाहिजे परंतु त्यामधील मसाला देखील हा महत्त्वाचा फॅक्टर. म्हणून लागूबंधू आहे की रामबंधू मसाला आहे हा महत्त्वाचा आहे. म्हणून गेममध्ये असताना फिल्डर चांगले पाहिजेत, सगळ्यांचं कॉर्डिनेशन चांगलं पाहिजे, सहकार्य पाहिजे. फक्त गोलंदाजावर डिपेंड राहून फायदा नाही, त्याच्या जोडीला सर्व क्षेत्ररक्षकांनी त्याला जबाबदारी दिली पाहिजे असं मला वाटतं. मृदुल नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला. परंतु मॅचच्या दिशेने डायरेक्ट हिट, पंचांचा डिसिजन, पंचांचा रिव्ह्यू कॉल काय घडेल तोपर्यंत येतोय
डीजे मॅनच्या दिशेनं. बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवरून, बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवरून, बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवरून, बोलवलं मला पालखी घेऊन. यस, थँक्यू डीजे. OUT गडीबाद आउट. (22) 22 धावा धावफलकावर गुड्डू गोलंदाजी मार्कवर. जर्सी नंबर 25. ह्या गोलंदाजानं देखील एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ह्या गोलंदाजानं बऱ्याच वेळा प्रभावित केलंय. पण दुसरीकडे प्रतीक निमोळे, पत्तू ह्या मैदानानं खऱ्या अर्थानं आपण हलकेचदा पाहायला गेल्यानंतर ह्या मनवेलपाड्याच्या मैदानानं एक ऐतिहासिक म्हणून मैदान नेहमीच पाहिलं जातं. म्हणजे पहिली VPL असेल, वसई विरार प्रीमियर लीग, ह्याच मैदानानं आपण पाहायला गेलं तर इथून सुरुवात झाली. आणि त्यानंतर अंडरम क्रिकेट, आज वसई तालुक्याचं अंडरम क्रिकेट पाहायला गेलं तर अनेक मोठमोठे खेळाडू, मग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आज टेनिस पटलावर जे खेळाडू आज अक्षरशः भारतभर भ्रमण करतात आणि संपूर्णतः भारत आज गाजवत असताना पाहायला मिळतात. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे असेल, त्यानंतर द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत असेल, ह्याच अंडरम क्रिकेट पासून त्याची सुरुवात आज संपूर्णतः भारतभर ज्यांचं भ्रमण आणि पटळावर, टेनिस पटळावर जे नाव गाजतंय त्या अंडरम क्रिकेट पासून त्याची सुरुवात. आणि ह्याच मैदानाने अनेक खेळाडू देखील घडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेनं 23-24 3.2 चेंडूंचा खेळ. गुड्डू शेवटचा आणि अखेरचा षटक हाताळण्यासाठी येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेलं तर वसई विरार प्रीमियर लीग VPL ह्या माध्यमातून 2 खेळाडू नेहमीच अष्टविनायक संघाच्या आयकॉन म्हणून देखील आपण पाहतोय. प्रतीक नामोळे असेल, अनिकेत मुळे असेल, दोन्ही खेळाडूंमध्ये तितकाच मोठा अनुभव आहे. परंतु तो अनुभवाला यावेळेला खऱ्या अर्थानं साजेसा खेळ करावा लागेल. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर. पंच यांनी नाबाद घोषित केलेला आहे. खरं तर अनिकेत नमोळे आणि मला वाटते चॉक्सी ही जोडी सलामीची असायची आणि फार अनुभवाने भरलेले फिल्डर आहेत ते अष्टविनायक विरार या संघामध्ये, ज्यांची नेहमीच कसोटीने ते आणि आपल्या संघासाठी जिद्दीने खेळणारे आहेत ते अष्टविनायक विरार संघ. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येत भर झालेले आहे. ते धावसंख्या झाली ती 1 गडीबाद 26 आणि गोलंदाजी मार्कवर गुड्डू यशराज वॉरियर्स करणं चांगला एक गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागलेली आहे ती यशराज वॉरियर संघामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. परंतु चॉक्सी हम भी किसी से कम नहीं, चांगला एक चौकार अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्या संघासाठी केलेलं आहे. आणि षटकार मारून आत्महत्या केलेलं आहे डीजे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू गुड्डू. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय. आणि पंचांच्या हात बाहेर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28. 2 गडी बाद 28. शेवटचा चेंडू शिल्लक. जर का या चेंडूवरती चौकार आला तर 32 धावा आणि 33 धावांचं आव्हान होऊ शकतं. जर अभिषेकने जर ह्या चेंडूवरती चौकार ठोकला तर
परंतु एका धावेवरती समाधान आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 29 आणि 30 धावांचं आव्हान यशराज वॉरियर संघाकडे. जर हा संघ जिंकला तर क्वालिफाय कोण होईल ते ह्या संघांमधून आपल्याला समजेल. डीजे भक्तांच्या पाठीशी राहतो उभा, शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा, भक्त मारुता हकेला धावतो राजा शिर्डी. येस, थँक्यू डीजे. नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघ. हितांश 11 अर्णालाचा संघ विरोधात निर्मल सीसी एनसीसी. दोन्ही संघांना विनंती असेल 2 पराभूत संघ. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवलपाडा प्रीमियर लीग पर्व 5वा 2025 नवीन वर्षातील आपल्या भेटीला आलेली स्पर्धा अर्थातच MPL आपण पाहतोय आणि ह्या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून राबलंय असे प्रथम पारितोषिक ज्यांच्याकडून आलंय कॅश 50,000 रुपये आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील असेल, त्यानंतर मंगेशदादा पाटील 25,000 रुपये रोख रक्कम, कुमार गावड असेल 15,000, मिलनताई पाटील असेल 11,000, त्यानंतर आपण पाहतोय पंकजदादा पाटील 10,000 रुपये, आशू पाटील 10,000 रुपये, त्यानंतर सुरेश पाटील 5,000, परशुरामदादा पाटील यांच्याकडून देखील आर्थिक मदत, हरेश्वर पाटील, मनीष वानखडे, किशोर पाटील, दयानंददादा पाटील, अतुल पाटील, दिवेश पाटील, नरेश पाटील, हितेश पाटील, मितेश पाटील, पंकज पाटील, रुपेश पाटील, हार्दिक पाटील, आशू पाटील ह्या सर्वांकडून तितक्याच एक आर्थिक मदत ह्या स्पर्धेला लाभल्या आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा एक सुजलाम सुफलाम रित्या आणि क्रिकेटचा महासंग्राम एक थाटामाटात ही स्पर्धा आज दुसऱ्या दिवसात पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पण तितकंच महत्त्वाचं की मैदान जे मैदान आज आपण खेळतोय ते ॲडव्होकेट दीपेशदादा पाटील आणि अतुलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान आज सतत गुरुदत्त संघाला 5 वर्ष आणि हे 5वं पर्व ह्या मैदानावरती जे यशस्वीरित्या पार पडतं ते ह्या दोघांच्या नेतृत्वामुळे पार पडतं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सामन्याकडे वळतोय मृदुल. नक्कीच सामन्याच्या दिशेने वळतोय. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक 24 चेंडू 30 धावांचं आव्हान अनिकेत मुळे चॉक्सी ज्या खेळाडूकडे एक आशाभूत नजरेनं यावेळेला यशराज वॉरियर्सचा संघ पाहायला मिळतोय. परंतु 2 चेंडू 1 धाव सुरुवात कुठेतरी थोडीशी संथ गतीने होत असताना 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे अनिकेत आहे, दुसरीकडे सरफराज. ह्या खेळाडूंमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आज वसई अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये विरार ह्या नगरीमध्ये ह्या खेळाडूंना देखील प्रभावित केलंय. परंतु आत्ता 24 चेंडू 30 धावांचा आव्हान धावफलकावर. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण विस्फोट पाहतोय असा अनिकेत मुळे. दुसरीकडे टॉसच्या दिशेने वळतोय. मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय रुपेशदादा पाटील यांना मी विनंती करतोय, रुपेशदा आपण या. रुपेशदादांच्या शुभहस्ते या ठिकाणी 2 पराभूत संघामधील टॉस केला जाईल. 4 चेंडू 3 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला गॅदर केला जातोय. डायरेक्ट हिट असता तर मात्र गडीवाद असता. खरंच चांगल्या क्षेत्ररक्षणाचा मुजावरा आपण पाहतोय तो अष्टविनायक विरार संघाकडनं. कारण करो या मरोची परिस्थिती आहे आता ह्या मैदानामध्ये आणि स्ट्राईकवर एंडला आहे ते अनिकेत आणि समोर आहे ते सरफराज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. पंच गंभीर यांचा बोर्डवरती डीजे. पैंजण बांधणी पायाला मला शिर्डीची वाट दाखवाल का? लंगडेपणा माझा घालवून मला बाबा तुमच्या दर्शनाला न्याल का? बोला ओम साईराम. धन्यवाद डीजे. ओम साईराम.
पुन्हा सईद ज्याच्या अंगावरती एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्यांनी परिधान केलेली आहे अगोदरच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच सईद. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. जर आपल्या संघाला यशाच्या दिशेने न्यायचं असेल तर त्याला विकेटवरती ठाम उभं राहणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या सोबतीला आहे तो अनिकेत. दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे आणि एक एक धावा जमवताना आपल्या संघासाठी तितका ताकदीचा गोलंदाज म्हणून प्रसाद दुसरा चेंडू हाताळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक का धाव्यावरती समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 6. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू परंतु सईदला मला वाटते काही समजलं नसून डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय तो. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवले चेंडू परंतु एका धावेत समाधान. काहीतरी चौकाराची गरज आहे आणि त्यासाठी दोघांनाही अटीतटीचे प्रयत्न करावे लागतील. जर चौकार लागला तर काहीतरी या मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो हे दोघांनाही चांगलं ठाऊक आहे. परंतु मला वाटते पुन्हा एकदा हिट आणि सहीद बाद. डीजे दुसरा हादरा लागलाय तो सईदच्या रूपात यशराज वॉरियर संघाला. अजूनही अनिकेतमुळे मैदानात पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि मला वाटते स्वतः देखील त्याने आत्महत्या केलेली आहे धावचीच्या रूपात. डीजे करण शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. धन्यवाद डीजे. वेळ खूप महत्त्वाची असते म्हणून काय म्हणतात एका वर्षाची किंमत विचारायची झाली तर शाळेय जीवनात जो विद्यार्थी नापास झाला आहे त्या विद्यार्थ्याला विचारा. एका मिनिटाची किंमत विचारायची झाली तर ज्या व्यक्तीला नुकताच ट्रेन चुकले आहे त्या व्यक्तीला विचारा की वेळेची किंमत काय आहे. पाहूया सज्ज होतोय तो मनसुरी स्वतः कर्णधार आता आलेला आहे मैदानामध्ये आणि टोलावलेला चेंडू परंतु निर्धाव अनिकेत स्वतः चेंडू हाताळतोय आणि चांगला निर्धाव चेंडू टाकलेला त्याने आपल्या संघासाठी. आता तर खरं तर चौकाराची गरज आहे या वेळेला आणि बेल्स पडलेली नाही आहे परंतु मला वाटते पंच गंभीर यांचा डिक्लेअरचा इशारा. एका सेकंदाची किंमत विचारायची झाली तर जी व्यक्ती नुकताच अपघात होता वाचले त्या व्यक्तीला विचारा वेळेची किंमत काय आणि एका सेकंदाची किंमत विचारायची झाली तर ज्या खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याला सुवर्ण पदकापासून रजत पदकापासून वंचित राहायला लागलं अशा माणसाला विचारा की वेळेची किंमत काय आहे. आणि मग खरंच वेळ कुणासाठी थांबत नाही. जो चुकला तो हुकला. मृदुल नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की जो चुकला तो हुकला परंतु अजून देखील चुकला तरी पुन्हा एकदा संधी आहे. दोन्ही संघांना अजून देखील संधी आहे. मॅचच्या दिशेने येणारे 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. विस्फोटक हल्ला सर्व काही 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावा. यस थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावर येत आहेत. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. अनिकेत मुळे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करेल का. प्रतीक नमुळे पत्तू सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. 1 to go चा इशारा पंचांकडून. शेवटचा चेंडू असेल. येणारे 7 चेंडू 17 धावांची गरज. अजून देखील सामना संपला नाही परंतु प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नांना यश मिळेल की ह्यावर देखील नजर असेल. येणारे 6 चेंडू 16 धावांची गरज अजून देखील धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अहमद राजा मंसुरी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट आलाय. सामना फिनिश करून देईल का, सामना खल्लास करेल का, सामना जिंकून देईल का, ती येणारी काय वेळ दर्शवेल. परंतु दुसरीकडून संकेत महाडिक आहे.
मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्याच्या खांद्यावरच्या गोलंदाजाने एक तिखट मारा करून 6 चेंडू फक्त 2 धावा खर्ची पडला होता. तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा गोलंदाज संकेत सामोरा. 6-16 पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा गडी बाद. 5वा. थँक्यू डीजे. येणारे 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. जावेद मंसूरी ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल की ह्यावर देखील नजर असेल. 5-16 समीकरण. संकेत आहे, दुसरीकडे जावेद मंसूरी आहे. प्रयत्न होता बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा संकेत ते दर्शवत असताना की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि हे हौसले आज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं दर्शवत असताना पाहायला मिळतोय. संपूर्णतः जमनवेलपाडा नगरीमध्ये संकेत आणि संकेत ह्या नावाचा जयघोष होता. अर्थातच त्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. येणारे 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावले जातील का? खरंच मृदुल, संकेत एक आपल्या संघासाठी संकेत देतोय की मी विजय नक्कीच मिळवून दाखवेल असा संकेत आपल्याला विजयाचे संकेत देताना. आणि आपल्या समालोचक कक्षाकडनं जलबावाळीचे क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे पप्पू दादा यांचं आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आमच्या समालोचक कक्षाकडनं. आणि पुन्हा लेगच्या दिशेने टोलवले चेंडू, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. धावची स्वरूपात डीजे. बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला. थँक्यू डीजे. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. ग्रुप ए मधील पहिला क्वालिफाय होणारा संघ आपल्या दिशेनं थोड्याच काळात येईल. सामना फिनिश. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील एक चेंडू 14 धावांची गरज धावफलकावर. ज्या प्रकारचा खेळ केलाय अष्टविनायक विरार संघ, ग्रुप ए मधील पहिला क्वालिफाय होणारा संघ टॉप 12 मध्ये दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अष्टविनायक विरार अँड हार्ड लक टीम एसराज वॉरियर्स. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला दोन्ही संघ, हितांश 11 संघ, आपण त्वरित मैदानाच्या दिशेने या. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅटमधून आला विस्फोटक अशा धावा. एक सलामीर फलंदाज, एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटर सौरभ वबाळ. गोल्डी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गोल्डी आपण या.